मी रेखाताई प्रकाश मुगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहे। माझं चिन्ह घड्याळ आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री मुश्रीफ साहेब, आमचे नेते राहुल भैया पाटील साहेब आणि राजेश भैया पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे प्रचाराला शुभारंभ करत आहे। त्या भागामध्ये आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत। रस्त्याची कामे असतील, आरोग्यदायी सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, ह्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार। आपले स्वर्गीय पीएम साहेबांनी भरपूर सुधारणा केलेल्या आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत राहिलेली अधुरी कामे आम्हाला ती पूर्ण करायची आहेत आणि आम्ही ती 100% पूर्ण करू। नमस्कार, मी रेखाताई प्रकाश मुगडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे आहे। माझं चिन्ह घड्याळ आहे। आमचा आज प्रचार शुभारंभ स्वयंभू मंदिराच्या इथे होत आहे। त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज प्रचाराला सुरुवात करत आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री मुश्रीफ साहेब, आमचे नेते राहुल भैया पाटील साहेब आणि राजेश भैया पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे प्रचाराला शुभारंभ करत आहे। आणि एवढी लोकांची इथे उपस्थिती बघून आम्हाला खात्री आहे की आमच्या इथं पंचायत समितीचे पण 2 उमेदवार माझ्या बरोबर आहेत आणि जमलेली लोक आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय होईल असं आम्हाला 100% खात्री वाटते। काय वाटते, एकूण बघायला गेले तर लोकांचा प्रतिसाद बघता ह्या निवडणुकीत कशा पद्धतीने होईल असं वाटतं? निवडणूक लोकांचा प्रतिसाद एकूण चांगलाच आहे। आज आपण इथं बघतोयच आहे, भरपूर लोक इथं जमलेले आहेत। आम्हाला आशीर्वाद ह्यांचा सगळ्यांचा, सगळे माता भगिनी वडीलधारी मंडळी आमची जमलेली आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथं प्रचाराला सुरुवात करत आहे आणि आमचा विजय होणार हे आम्ही 100% ग्वाही देतो। येत्या 5 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आम्हाला 100% ही निवडून देणार ह्याची आम्हाला 100% खात्री आहे। प्रभाग मोठा आहे आणि भरपूर म्हणजे फिरावं लागते, तसं बघायला गेलं तर कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? माझा प्रचार तसा बऱ्यापैकी घर टू घर झालेला आहे। मी भागात पूर्णपणे फिरलेलो आहे। तसा आमचा भाग पाहिला तर डोंगराळ आहे, वाड्या वस्त्यांचा आहे। ह्या भागामध्ये आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत। रस्त्याची कामे असतील, आरोग्यदायी सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, ह्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आणि हे भाग आम्ही काही सुधारणा, आपले स्वर्गीय पीएम साहेबांनी भरपूर सुधारणा केलेल्या आहेत, पण त्यांच्या अनुपस्थितीत राहिलेली अधुरी कामे आम्हाला ती पूर्ण करायची आहेत आणि आम्ही ती 100% पूर्ण करू ही आम्ही ग्वाही देतो इथे 100%।